बातमी आहे बदलापूर एन्काउंटर प्रकरणाची। बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या प्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। आज या संदर्भात तातडीची सुनावणी होणार आहे। या प्रकरणातल्या मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला असा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय। या कथित चकमकीबाबतचे पुरावेही नष्ट करण्याची भीती अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेतून व्यक्त केली आहे। मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला आणि त्या संदर्भात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आज तातडीची सुनावणी होणार आहे। अक्षयच्या वडिलांच्या याचिकेत नेमकं काय आहे आपण पाहतोय। बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा आरोप आहे। अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला असाही आरोप आहे। कथित चकमकीचे पुरावे नष्ट केले जातील अशी भीतीही याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी अजूनही फरार आहेत। फरार असलेले 6 आरोपी ही घटनेला तेवढेच जबाबदार असल्याचे याचिकेत म्हणण्यात आलंय। त्यासोबतच अक्षयला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलं, त्याचा राजकीय बळी दिला असाही आरोप आहे। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, या याचिकेतून अक्षयच्या वडिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले। बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींवर झालेला लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले आणि यानंतर पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त करून अक्षय शिंदेच्या वडिलांनी मंगळवारी न्यायालयात धाव घेतली आणि या संदर्भात मुख्य न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर शिंदे यांच्या वडिलांनी ही याचिका सादर केली। न्यायालयाने त्यांच्या वकिलांचे थोडक्यात म्हणणं ऐकल्यानंतर आज तातडीची सुनावणी यावर ठेवलेली आहे। आपण पाहिलं तर या प्रकरणामधील जे महत्त्वाचे पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय असा या याचिकेमध्ये म्हटलं गेलंय। तसेच शिंदेसह जे इतर आरोपी आहेत 6 ते अद्यापही फरार आहेत, त्यांच्या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित करत हे पुरावे नष्ट करण्याची भीती शिंदे याच्या वकिलांनी काल कोर्टात व्यक्त केलेली आहे आणि या प्रकरणी आज तातडीची सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणी आता नक्की न्यायमूर्ती रेवती डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी बरोबर आहे। त्यामुळे या खंडपीठाचा आजच्या सुनावणी दरम्यान काय मतमतांतर होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आजच्या सुनावणीकडे लक्ष असेल। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।